नाहीये. मग आता लढतोय ना आपण. तुम्ही त्या लढाईमध्ये सोबत जरी नसाल तर मग लढायचं कोणासाठी? तुम्हाला सांगू, खोटं सांगत नाही मी, एक दिवस मी कंटाळून थकून जाणार आणि मी घरी बसणार आणि पुन्हा मग आपण शिव्या देत बसणार, रडत बसणार आणि रडण्याशिवाय आपल्याकडे काही काम नाहीत. मुळात मराठी माणसाकडे रडत बसण्यापेक्षा काही काम सोशल मीडियावर फक्त कमेंट करायच्या, अरे हे झाला, मारा त्याला, हाना त्याला, तोडा त्याला, हे करा ते करा. याच्या व्यतिरिक्त आपल्याला बरेच काम आहे आणि ते माणसं घडवायचे. विचार करा तुम्ही, संयुक्त महाराष्ट्राची लढाई, मुंबई आपल्या हातातून जात होती. मुंबई गुजरातकडे जात असताना, सोशल मीडिया नसताना, इंटरनेट नसताना, टीव्हीच्या बातम्या नसताना, पूर्ण राज्यभरातून गिरणी कामगारांनी, लढवय्यांनी कसा मराठी माणूस एकवटला असेल? कसे लोक त्या ठिकाणी आपले लढाऊ माणसं उभा राहिले असतील? तो व्हिडिओ दादरला लागतो दर शनिवार रविवार. कसे लोक जमवले असतील, कसे लढले असतील, गोळ्या छात्रावर घेतल्या असतील. मोरारजी देसाई सारखा हरामखोर माणूस होता त्यावेळेस. आता तर आपल्या इतर आपल्या एका तावडीचे पण नाही आहेत आताचे. तर आपले सगळे सखा पाटील आहेत. पण या लोकांना गाडण्यासारखी ताकद आपल्यामध्ये आहे ना, ही ताकद निर्माण करा. बघा, व्यवसाय नोकरी कराच करा. पहिलं प्राधान्य काय बोललो मी? पैसा. पण तो वेळ आपल्याला काढता येत नाही असं होतच नाही. असा एकही माणूस नाही आहे जगामध्ये ज्याला वेळ काढता येत नाही. दारूच्या पार्ट्याला वेळ निघतो, कुटुंबाला फिरायला घेऊन जायला वेळ निघतो, सिनेमाला वेळ निघतो, गर्लफ्रेंड फिरायला वेळ निघतो, बायकोसाठी वेळ निघतो. ज्या भूमीने तुम्हाला जन्म दिला, ज्या भूमीला आज परप्रांती गिळतायत, जी भाषा आपली संपवते, जे परप्रांतीय राजकारणी होत आहेत, नगरसेवक होत आहेत, त्यांना थांबवायला तुमच्याकडे वेळ नाहीये. मला याचं आश्चर्य वाटतंय. हे किती दिवस 1000 रुपयाला बायकोची साडी घेण्यासाठी आपण राब राब राबतो. पण जे साडी घेण्याच्या लायकीचं या भूमीने तुम्हाला जन्म दिला, ती भूमी वाचवायला आपल्याकडे वेळ नाहीये. आणि ही गत कुठे आहे? ही पश्चिम उपनगरे मुंबईमध्ये आहे, जिथे गोयल सारखा माणूस तुम्हाला लुबाडतोय, जिथे तुम्हाला तो मोहित कंबोज सारखा माणूस लुबाडतोय, जिथे तुमच्यावरती शेकडोच्या संख्येने भविष्यामध्ये नगरसेवक होणार आहेत, जिथे गुजराती लोकांचं वर्चस्व प्रस्थापित होतंय, जिथे हिंदी भाषिकांचं वर्चस्व प्रस्थापित होतंय, मराठी बोललं म्हणून तुम्हाला मारलं जातंय, मराठी घर तुम्हाला महावीर नगर मध्ये, कांदिवलीमध्ये नाकारलं जात आहे, मालाडमध्ये नाकारलं जात आहे. याच्या विरोधात आवाज कोणी उचलायचा आहे? मी येणार तुम्हाला बोलायला 10 वेळा, या मीटिंग करा, बसा, बोला. मी नाही येणार. मी काय ठेका नाही घेतलाय. मला काय मी रिकाम टेकडा नाही म्हणून नाही आहे मी. तुम्हाला करायचं आहे आणि तुमच्यातून लोक घडवा. अजून तुम्ही घडलात ना, तुमचं रक्त सळसळतं ना, आतून आग लागते ना. तुमच्यासारखे अजून पण लोक आहेत ना, शोधले नाही जाऊ शकत. तुम्ही लोक शोधू नाही शकत. तुम्हाला कसं वाटतं काहीतरी चुकीचं घडतंय, तसं इतरांना पण वाटतंय. पण त्यांना मार्ग तर दाखवा, त्यांना संघटन दाखवा, नेतृत्व तो घडवा. तुम्ही तर नेतृत्व व्हा. तुमच्यामध्ये ती शक्ती निर्माण करा की मी नेतृत्व आहे, मी 4 शब्द बोलू शकतो, मी लोकांना जमा करू शकतो, मला चुकीच्या गोष्टी लोकांना सांगायच्या आहेत. घोडा खालचा अंधार आहे आपल्या सध्या.